Hello students, welcome everyone. So students, as you know that we have done with our first two units lessons and poems. With that lessons and poems in the exam you have to do the some grammatical preparation also. म्हणजे त्या लेसन आणि पोएमच्या सोबतच तुम्हाला एक व्याकरणाची तयारी सुद्धा करावी लागणार आहे तुमच्या फॉर युअर एक्झाम ऑल्सो अँड फॉर युअर नेक्स्ट इयर ऑल्सो. म्हणजे तुमच्या पुढच्या वर्षांसाठी आणि तुमच्या एक्झामसाठी तुम्हाला ग्रामॅटिकल प्रिपरेशन ऑल्सो यू हॅव टू डू. सो for that grammatical preparation today we are going to learn a grammatical part, the sentence. आज आपण ग्रामरचा जो काही भाग आहे द सेंटेन्स हा पाहणार आहोत. सो फर्स्ट ऑफ ऑल आय विल से दॅट व्हॉट इज मीन बाय अ सेंटेन्स. म्हणजे मी पहिल्यांदा तुम्हाला सेंटेन्स म्हणजे काय हे सांगते. नाव सी स्टुडंट्स, सेंटेन्स मीन्स व्हॉट एव्हर वी से or whatever we write, we use a group of words. Yes, so that group of word we arrange in a proper sequence, in a proper manner, and these group of word make some sense. म्हणजे आपण बघा, आपण एखादं वाक्य बोलतो किंवा आपण जे काही बोलतो, जे काही लिहितो, ते लिहिण्याला किंवा लिहिताना किंवा बोलताना आपण एखादा शब्द किंवा एक दोनच शब्द असे वापरतो का? नाही. वी यूज ग्रुप ऑफ वर्ड. आपण काय करतो तर शब्दांचा ग्रुप वापरतो. मग तो शब्दांचा ग्रुप हा आपण कशाही सिक्वेन्समध्ये असतो का? नाही. इट इज इन प्रॉपर सिक्वेन्स. तो शब्दांचा ग्रुप, दॅट ग्रुप ऑफ वर्ड इन अ प्रॉपर सिक्वेन्स अँड इट मेक्स सम सेन्स. इट मेक्स सम सेन्स म्हणजे त्याला काहीतरी अर्थ असतो. बरोबर. आपण कुठलाही शब्द कुठेही कसाही वापरून वाक्य बनवतो का? नाही. आपण वाक्य बनवताना जो काही प्रॉपर सिक्वेन्स असतो तो प्रॉपर सिक्वेन्स घेऊन एक सेन्सेबल म्हणजे एक अर्थपूर्ण वाक्य बनवतो. मग त्याच अर्थपूर्ण वाक्याला आपण काय म्हणतो? द सेंटेन्स. द सेंटेन्स मीन्स व्हेन वी स्पीक or write we use words. We use these words in a group. We use these words in a group in a proper sequence and it make sense is called sentence. म्हणजे वाक्य म्हणजे काय तर वाक्य तयार करताना आपण जे काही शब्द वापरतो, शब्द बोलतो, ते शब्द लिहितो, ते शब्द एका प्रॉपर सिक्वेन्समध्ये असतात आणि त्या शब्दांमुळे त्या सिक्वेन्समुळे एक अर्थपूर्ण वाक्य बनतं आणि त्या अर्थपूर्ण वाक्याला द सेंटेन्स असं म्हणतात. नाव इन द सेंटेन्स देर आर 4 टाइप्स ऑफ सेंटेन्सेस. म्हणजे वाक्याचे 4 प्रकार आहेत. वाक्य हे 4 प्रकारचं असतं. सो फर्स्ट टाइप ऑफ सेंटेन्स इज declarative sentence. Declarative sentence means we can say that the statement which we have declared. म्हणजे असं एक वाक्य की जे आपण डिक्लेअर केलेलं आहे and at the end of declarative sentence we can give full stop. Then next is interrogative sentence. Third is imperative sentence and fourth is exclamatory sentence. So these are the 4 types of sentences. Now we will see in detail each and every type of sentence. First we have to say declarative sentence. Now what is mean by declarative sentence? A sentence that makes a statement. A sentence that makes a statement is called a declarative statement. म्हणजे असं वाक्य की ज्या वाक्यामध्ये आपण काहीतरी वाक्य पूर्ण केलेलं आहे आणि काहीतरी डिक्लेअर केलेलं आहे, काहीतरी आपण पूर्ण वाक्य केलेलं आहे. बरोबर. म्हणजे वाक्य अर्धवट नाही सोडलेलं, वाक्य पूर्ण केलेलं आहे. तर ते पूर्ण वाक्य म्हणजेच डिक्लरेटिव्ह सेंटेन्स. मीन्स अ सेंटेन्स दॅट मेक्स अ स्टेटमेंट or assertion is called a declarative sentence. म्हणजे असं वाक्य की जे पूर्ण वाक्य आहे त्याला आपण डिक्लरेटिव्ह सेंटेन्स म्हणतो. फॉर एक्झाम्पल, Humpty Dumpty sat on a wall.
Humpty Dumpty sat on a wall. This sentence is complete sentence. Okay, so this is a declarative sentence. Now again, he has a chain of gold. म्हणजे त्याच्याकडे एक सोन्याची चेन आहे. Now this sentence also a complete sentence. Yes, so this is also a declarative sentence. Now students, at the end of declarative sentence, म्हणजे declarative sentence आपण कसं ओळखायचं, तर declarative sentenceच्या शेवटी फुल स्टॉप असतो. म्हणजे आपण जेव्हा वाक्य पूर्ण करतो, आपण बघितलेलं आहे की हाऊ वी कॅन यूज द पंक्च्युएशन मार्क. पंक्च्युएशन मार्कमध्ये फुल स्टॉप आपण केव्हा वापरतो, जेव्हा वाक्य पूर्ण होतं तेव्हा. मग ते पूर्ण झालेलं वाक्य की ज्या वाक्याच्या शेवटी फुल स्टॉप आहे, द सेंटेन्स विच हॅज completed and at the end of sentence if there is a full stop, then that statement or that sentence is a declarative sentence. म्हणजे जे काही पूर्ण वाक्य आहे आणि त्या ज्या वाक्याच्या शेवटी पूर्ण विराम आहे ते वाक्य म्हणजे कोणतं, तर डिक्लरेटिव्ह सेंटेन्स. नाव सेकंड इज इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. नाव इंटरोगेटिव्ह सेंटेन्स मीन्स व्हॉट. थोडक्यात आपण म्हणू शकतो इंटरोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे क्वेश्चन. म्हणजे एक असंही वाक्य असतं की ज्या वाक्यामध्ये आपल्याला प्रश्न विचारला गेलेला असतो, बरोबर. मग त्या वाक्याला इंटरोगेटिव्ह सेंटेन्स म्हणतात. इंटरोगेटिव्ह सेंटेन्स, द सेंटेन्स दॅट आस्क अ क्वेश्चन इज कॉल्ड ॲन इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. म्हणजे असं वाक्य की ज्या वाक्यामध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे, म्हणजे प्रश्नार्थक वाक्य आपण म्हणू शकतो. असं वाक्य की ज्या वाक्यामध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे ते वाक्य म्हणजे इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. फॉर एक्झाम्पल, वेअर डू यू लिव्ह, और व्हॉट इज युअर नेम, देन वेअर आर यू गोईंग, फ्रॉम वेअर यू आर कमिंग, दीज ऑल आर द क्वेश्चन. म्हणजे हे काय आपण प्रश्न आहेत. आपण प्रश्न जे काय नॉर्मली विचारतो, व्हॉट इज युअर नेम, व्हॉट इज युअर फादर नेम, वेअर आर यू गोईंग, फ्रॉम वेअर यू आर कमिंग. म्हणजे हे जे काही प्रश्न आहेत ते म्हणजे कोणते आहेत, इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. म्हणजे असं वाक्य की ज्या वाक्यामध्ये प्रश्न असतो ते वाक्य म्हणजे इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. नाव हाऊ यू विल अंडरस्टँड विच इज इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. At the end of interrogative sentence there will be a question mark. Means in the first, in declarative sentence what we saw, at the end of declarative sentence there will be a full stop. Yes, and in the interrogative sentence, at the end of interrogative sentence there will be a question mark. म्हणजे आपण बघितलं की डिक्लरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे पूर्ण वाक्य की ज्या वाक्याच्या शेवटी फुल स्टॉप येतो. आणि दुसरा प्रकार म्हणजे इंटरोगेटिव्ह सेंटेन्स की ज्या इंटरोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे ज्या वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह म्हणजेच क्वेश्चन मार्क येतो ते म्हणजे इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. देन थर्ड इज इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. नाव अ सेंटेन्स दॅट एक्सप्रेस अ कमांड or request is called an imperative sentence. आता imperative sentence म्हणजे काय, आता इंटरोगेटिव्ह आणि इम्पेरेटिव्ह हे दोन्ही वेगळे वेगळे आहेत. इंटरोगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थक वाक्य आणि इम्पेरेटिव्ह म्हणजे काय, द स्टेटमेंट विच वी गिव्ह सम कमांड. म्हणजे आपण काही ऑर्डर देतो त्या ऑर्डर्समध्ये किंवा जे ऑर्डर असणारं सेंटेन्स किंवा असं कमांड म्हणजे थोडक्यात ऑर्डर म्हणजे ऑर्डर गिविंग सेंटेन्स वी कॅन कॉल्ड अ इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. म्हणजे असं वाक्य की ज्या वाक्यामध्ये आपण काहीतरी कमांड केलेली असते, काहीतरी ऑर्डर दिलेली असते ते. फॉर एक्झाम्पल, बी क्वाएट, डोंट गो, और कम हियर, गो देअर, अशा प्रकारचं वाक्य म्हणजे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. देन फोर्थ इज एक्सक्लामेटरी सेंटेन्स. सो एक्सक्लामेटरी म्हणजे आपण काय म्हणतो, उद्गारवाचक, बरोबर. मराठीमध्ये त्याला उद्गारवाचक असं म्हणतो. तर एक्सक्लामेटरी सेंटेन्स म्हणजे उद्गारवाचक वाक्य. अ सेंटेन्स दॅट एक्सप्रेस स्ट्रॉंग फिलिंग इज कॉल्ड ॲन एक्सक्लामेटरी सेंटेन्स. आता उद्गारवाचक वाक्य आपल्याकडून कधी निघतं, जेव्हा आपल्याला काहीतरी भावना व्यक्त करायच्या असतात. whenever we have to express some feeling, whenever we have to express
some feelings we can say a exclamatory sentence. म्हणजे आपल्या तोंडून उद्गारवाचक वाक्य केव्हा निघतात, जेव्हा आपल्याला काहीतरी फिलिंग्स एक्सप्रेस करायचे असतात तेव्हा एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस वी कॅन मेक. नाव फॉर एक्झाम्पल, हाऊ कोल्ड द नाईट इज, म्हणजे रात्र किती थंड आहे, ही एक प्रकारची फिलिंग झाली, बरोबर. अदरवाईज व्हॉट अ शेम, म्हणजे किती लाजिरवाणं आहे हे. अदरवाईज ओ वाव, अशा प्रकारची जी काही वाक्य आहेत की ज्यामधून आपल्या फिलिंग्स एक्सप्रेस होतात त्या वाक्यांना एक्सक्लेमेटरी सेंटेन्स असं म्हणतात. नाव हाऊ यू विल अंडरस्टँड विच इज एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. At the end of exclamatory sentence there is a exclamatory mark. म्हणजे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स जे असतं ते एक्सक्लेमेटरी सेंटेन्सच्या शेवटी काय येतं, कोणतं पंक्च्युएशन मार्क येतं तर एक्सक्लेमेटरी मार्क. म्हणजे आपण त्याला उद्गारवाचक चिन्ह म्हणतो, ते उद्गारवाचक चिन्ह हे एक्सक्लेमेटरी सेंटेन्सच्या शेवटी असतं. आणि जर आपल्याला एक्सक्लेमेटरी सेंटेन्स बनवायचं असेल तर आपल्याला तिथे उद्गारवाचक चिन्ह शेवटी हे द्यावंच लागतं. नाव दीज आर द 4 टाइप्स ऑफ सेंटेन्सेस वी हॅव सीन टुडे. नाव what homework you have to do, you have to write declarative sentence 5 example, then interrogative sentence 5 example, imperative sentence 5 example and exclamatory sentence 5 example. Student, again I am telling, sentence means what? The group of word we arrange in a proper sequence to make a some sense that we call a sentence. म्हणजे असं वाक्य की जे वाक्य बनवताना आपण शब्दांचा ग्रुप वापरतो आणि तो शब्दांचा ग्रुप एका प्रॉपर सिक्वेन्समध्ये अरेंज केलेला असतो की ज्यामुळे एक सेन्सेबल वाक्य बनतं, एक अर्थपूर्ण वाक्य बनतं, त्याला आपण सेंटेन्स असं म्हणतो. देर आर 4 टाइप्स ऑफ सेंटेन्सेस. डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स विच एंड विथ फुल स्टॉप, डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स की जे फुल स्टॉपने एंड होतं. इंटरोगेटिव्ह सेंटेन्स विच एंड विथ क्वेश्चन मार्क, इंटरोगेटिव्ह सेंटेन्स की जे प्रश्नचिन्हाने शेवट होतो. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे ऑर्डर गिविंग सेंटेन्स आपण म्हणतो की ज्या सेंटेन्समध्ये कमांड असते किंवा ऑर्डर असते ते म्हणजे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. अँड लास्ट एक्सक्लेमेटरी सेंटेन्स की ज्याचा शेवट हा एक्सक्लेमेटरी मार्कने होतो. एक्सक्लेमेटरी सेंटेन्स एंड विथ अ एक्सक्लेमेटरी mark. Now here we have done the sentence. Thank you.